नमस्कार. मी प्राची. माझ्या वसुधैव कुटुंबकम या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा एकदा स्वागत करते. आता वसुधैव कुटुंबकम हे नाव मला का सुचलं, तर हे अतिशय प्रचलित हे नाव आहे आणि माझा जो कॉन्सेप्ट आहे, की आपण पृथ्वी तलावर कुठेही राहत असलो, कुठेही राहतोय, तर आपले नॅचरली आपली भाषा वेगळी असते. आपला पेहराव वेगळा असतो. आपली बोलण्याची पद्धत वेगळी असते आणि एवढंच नाही, तर प्रत्येकाचे व्यक्तिमत्व, प्रत्येक साईडचं व्यक्तिमत्व ईस्टचे वेगळे आहेत, वेस्टचे वेगळे आहेत, मधले वेगळे आहेत. दिसायला सगळे वेगळे जरी असले, तरी पण ह्या सगळ्यांच्यामध्ये एक जो भावनिक भावनिक गुंता असतो ना, हा तोच असतो. मग तो कधी बहीण भावाचं प्रेम असेल किंवा नवरा बायकोचं प्रेम, द्वेष, भांडण असेल किंवा आई आणि लेकीचं नातं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कॉमनच आहेत. तुम्ही कुठेही जा आणि हे व्यक्त कुठून होतं? तर हे व्यक्त कुठे होतं? तर त्या देशातल्या कथा, कादंबऱ्या, गीते आणि मूव्हीजसुद्धा या सगळ्यामधून ते व्यक्त होत असतं. तर आता आपण जाणार आहे जपानच्या वाङ्मयीन सफरीवर. आवडेल ना तुम्हाला? नक्कीच आवडेल. तर ह्याच्यामध्ये पहिली कादंबरी कोणती घेतली आहे, तर इकिगाई. ही अतिशय प्रसिद्ध कादंबऱ्यांच्या सीरीज, या कादंबरीच्या सीरीज पण निघालेल्या आहेत आणि ह्याचे जे लेखक आहेत, त्या लेखकांचं नाव आहे हेक्टर गार्सिया अँड फ्रान्सिस मिरालीज. ह्यांनी इतकं व्यवस्थित, म्हणजे जपानमधल्या खेडेगावांमध्ये जाऊन तिकडच्या लोकांचं तिकडच्या लोकांची राहणीमान, त्यांची जी पद्धत आहे, ते डाएट काय खातात, एक्सरसाइज काय करतात, त्यांचं कम्युनिटी लिव्हिंग कसं आहे, ह्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी इकिगाई ही कादंबरीची सुरुवात केली. इकिगाई म्हणजे काय? तर इकिगाई म्हणजे तुम्ही या आयुष्यामध्ये आलेला आहात, तर त्याचं पर्पज काय आहे? राईट? किती महत्त्वाचं आहे बघा, की तुम्ही का आला आहात इथे? तुमचा उद्देश काय आहे? हे तुम्हाला कळणं किती आवश्यक असतं, की आपलं नाहीतर आपलं नुसतंच आपलं आरामात चाललंय, घडतंय ते आपण घडवून देतोय. पण असं नाही. प्रत्येकाचा काहीतरी एक उद्देश असतो आणि असायला हवा. तर ते ह्या कादंबऱ्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदरपणे विशद केलेलं आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक 7 रूल्स टाकलेले आहेत. तर ते आपण आता बघूया. तर ह्याच्यामध्ये ते म्हणतात पहिलं, की टेक इट स्लो. टेक इट स्लो. व्हॉट डज दॅट मीन? टेक इट स्लो म्हणजे उगाच कशाच्याही मागे खूप जोरजोरात तुम्ही धावत सुटू नकात. आणि आपण म्हणतो ना, की पळत्या मागे तसं करू नकात. तर तुम्ही तुमच्या तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या प्लॅन्समध्ये तुम्ही एक ठहराव आणा आणि एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे आणि ते कसं करता येईल, याचं तुम्ही प्लॅनिंग करा, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं आहे, की डोंट फेल युअर स्टमक. आपल्याकडे पण तर हेच आहे. तेच मी म्हणते, की जरी सगळे आपण देश वेगळे-वेगळे असलो, तरी आपल्या मुख्य भावना त्याच असतात. डोंट फील युअर स्टमक. म्हणजे तुम्ही इतकं येईल असं पण तुम्ही तुमचं पोट भरू नका. थोडी तर जागा सोडणं आवश्यक आहे. कारण तेव्हाच तुमचं डायजेशन चांगलं राहील आणि तेव्हाच तुमचं आयुष्य पण चांगलं राहील. त्यांचं मेन काय आहे, की तुमचं आयुष्य प्रदीर्घ आणि सुखी कसं व्हायला पाहिजे आणि हाच ह्या कादंबरीचा गाभा आहे, की जर तुम्हाला तुमचं आयुष्य प्रदीर्घ आणि सुखीसुद्धा करायचं असेल, तर तुम्हाला त्यांनी ह्या 7 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या,
तर तुम्ही नक्कीच तुमचं उद्दिष्टही गाठाल, तुमचं आयुष्य पण तुम्ही अतिशय परिपूर्ण करून जगू शकाल, स्वतःही आनंदी राहाल आणि दुसऱ्यांनाही आनंद द्याल. खरं आहे की नाही? आणि ह्याच्यासाठी अजून काय हवं असतं माणसाला? तर अतिशय चांगले आपले मित्रमंडळ. तुमच्या भोवती सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स हे त्यांचं म्हणणं आहे, की आणि गुड फ्रेंड्स म्हणजे पॉझिटिव्ह फ्रेंड्स. जर तुमच्या भोवती निगेटिव्ह लोकं जमा झालेली आहेत, की ज्यांना स्वतःला पण आयुष्यात काही करायचं नाहीये, पुढं जायचं नाहीये किंवा चांगलं काही करायचं नाहीये, तर त्यांना दुसऱ्याचं पण बघवत नाही आणि दुर्दैवाने तुम्ही जर अशा लोकांच्यामध्ये असाल, तर मग नक्कीच म्हणजे की तुम्ही सुद्धा हळू-हळू तसेच होणार. तर तेवढ्यासाठी काय आवश्यक आहे? सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स, राइट? हां, आता आता जो पुढचा मुद्दा आहे, तो तर फारच सध्याच्या दिवसामध्ये तसं खूप जण आता आपल्याकडे पण ह्याच्या मागे आहेत, की त्यांनी कशा शब्दामध्ये सांगितलं आहे, गेट इन शेप, गेट इन शेप फॉर युअर नेक्स्ट बर्थडे, राइट? म्हणजे काय, की नुसतं 1 जानेवारीचं रिझोल्यूशन करू नका, की मी एक्सरसाइज करणार आहे, मी जिमला जाणार आहे, मी वॉकला जाणार आहे. तर असं करू नका. तुम्ही स्वतःशी ठरवा, की तुमचा जेव्हा पुढचा वाढदिवस येईल, तर त्या दिवशी तुमची इमेज तुम्ही जास्त फिट अँड फाईन असायला पाहिजे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा. खरं आहे की नाही? किती महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे त्यांनी. त्याच्यानंतर जे आहे ते रिकनेक्ट विथ द नेचर, राईट? किती महत्त्वाचं आहे. आपण सध्या राहतो सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये, सगळ्यांना शहराकडे धाव घ्यायची असते आणि ह्याच्यामध्ये आपलं निसर्गाकडे किती दुर्लक्ष होतंय. तुम्ही जिथे राहता तिथे सुद्धा तुम्ही छान निसर्ग फुलवू शकता. छोटीशी बाल्कनी जरी असेल, तिथे सुद्धा तुम्ही एक सुंदर हिरवळ निर्माण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निदान 1 महिना, 2 महिन्यानंतर आपली फॅमिली, आपल्या मुलाबाळांना घेऊन तुम्ही जरा शहराच्या बाहेर जा. आणि मुलांना दिसू दे, की खेडेगाव कसं असतं, निसर्ग कसा असतो आणि डोंगर, नद्या ह्या गोष्टी कशा असतात, हे त्यांना जवळून कळणं खूप आवश्यक आहे. अहो, त्यांच्या पायाला पण माती लागणं किती आवश्यक आहे ना, खरं आहे की नाही? आणि आता ह्याच्यानंतर एक पॉइंट येतोय तो म्हणजे लिव्ह इन धिस मोमेंट. हेच आपण करत नाही. एक तर आपण भूतकाळामध्ये रमलेलो असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट असो. वाईट असेल तर म्हणायचं, "अरे रे! हे माझं का चुकलं? मी हे असं का केलं? अरे का घड्याळाचा काटा मागे फिरवता येतो का?" नाही. मग तुम्ही किती दुःख कराल एखाद्या गोष्टीबद्दल आणि त्याच्यामुळे तुमचा वर्तमान काळ पण सगळा निघून जायला लागलाय निगेटिव्ह गोष्टींमध्ये. किंवा तुम्ही एकदम भविष्यकाळामध्ये जाता आणि भविष्याची चिंता करायला लागता. खरं आहे की नाही? किंवा डे ड्रीमिंग पण चालू होऊन जातं. डे ड्रीमिंगला काही अर्थ नसतो. म्हणून ही जी मूव्हमेंट आहे, आजचा आजचा जो आहे, आजचा क्षण पकडा आणि ह्या क्षणामध्ये आपल्याला काय-काय करता येईल, की ज्याच्यामुळे आपला भविष्यकाळ पण चांगला होईल, ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ह्याच्या पुढचा अर्थात एक पॉइंट महत्त्वाचा म्हणजे ही जी इकिगाई सांगितलेली आहे, ती तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करा. तुमच्या आचार-विचारामध्ये येऊ दे. करेक्ट? आता मी सेकंड नॉव्हेल ज्या नॉव्हेलबद्दल बोलणार आहे, तर त्याचं नाव आहे बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. धिस इज रिटन बाय तोशिकाजू कावागुची आणि ही सुद्धा सीरीज आहे. ही सीरीज सुरू झाली साधारण 2015 मध्ये यांची पहिली कादंबरी आली आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या त्याच्या सीरीज चालू झाल्या. पहिल्या 2 त्यांनी बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड अशी काढली. नंतर थर्ड आलं बिफोर युअर मेमरी फेड्स. किती महत्त्वाचं आहे बघा हे, की आपली मेमरी आहे तोपर्यंतच तुम्ही जे तुम्हाला आयुष्यात करायचंय ते तुम्ही करू शकता. खरं आहे की नाही? आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर 4th त्यांची आली
बिफोर वी फॉरगेट काइंडनेस. आपल्या मनामध्ये जो दयाळूपणा आहे, तर तो गेला नाही पाहिजे. तर म्हणून बिफोर बिफोर वी फॉरगेट काइंडनेस ही त्यांनी कादंबरी लिहिली आणि 2024मध्ये त्यांची आली बिफोर आय न्यू आय लव्हड यू. किती सुंदर कल्पना आहे. तर ह्या सर्व ज्या कादंबऱ्या आहेत, त्याची ह्या नक्कीच तुम्ही वाचल्या पाहिजेत. आणि बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड जेव्हा त्यांनी सुरुवात केली, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कॉन्सेप्ट अतिशय सध्याच्या लोकांना तर अतिशय तो आवडेल असा आहे, की इट इज अ टाईम ट्रॅव्हल कॉन्सेप्ट. आता हा टाईम ट्रॅव्हल त्यांनी कसं सांगितलं आहे, तर तुम्ही भूतकाळात पण जाऊ शकता आणि तुम्ही भविष्यकाळात पण जाऊ शकता. बट देअर इज वन बेसिक लाईन, की जे पूर्वी घडलेलं आहे, ते तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही बदलू शकत नाही. पण जी काही तुम्हाला सुटपूट लागलेली आहे मनामध्ये, ह्याच्यामध्ये म्हणजे मोस्टली की जेव्हा एखादी आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते, पण ती कोणत्या परिस्थितीत तसं होतं आणि मग त्यावेळेला आपण काय करायला हवं होतं, हे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि मग ती सुटपूट कारण ती व्यक्ती तर आता तुम्हाला भेटू शकत नाही. परत ती तुमच्यासमोर येऊ पण शकत नाही आणि मग ही तुमची सुटपूट जाईल कशी? कधीच जाणार नाही. पण जर तुम्ही भूतकाळात गेलात आणि भूतकाळामध्ये ती व्यक्ती तुम्हाला भेटली आणि ती जर भेटली पहा कल्पनाच किती कशी आहे. तर तुम्हाला त्यांनी असं नमूद केलेलं आहे, की तुम्हाला त्याच्यामधून तुमची रुखरुख मनातली निघून जाईल. त्याचं उत्तर जे तुम्हाला कोडं पडलेलं आहे, ते नक्कीच ते सुटायला तुम्हाला मदत होईल. किती छान कल्पना आहे ना? तर हे तुम्हाला मला असं वाटतं, की नक्कीच वाचायला नक्कीच हे आवडणार आहे. आता मी तुम्हाला थोडे सांगणार आहे जपानमधले ऑल टाईम बेस्ट सेलिंग बुक्स. ओके. तर पहिलं आहे त्याच्यामध्ये टोटो चॅन. द त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे, द लिटिल गर्ल ॲट द विंडो बाय तेस्तुका कुंगुनागी. आणि ह्याच्या 8 मिलियन कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत. दुसरा आहे नॉर्वेजियन वूड बाय हारुकी मुरकामी. दिस इज अ रोमॅन्टिक नॉस्टॅल्जिक नॉवेल सोल्ड ओव्हर 10 मिलियन कॉपीज. यू कॅन इमॅजिन किती सुंदर असेल. त्याच्यानंतर आहे द विंड अप बर्ड क्रॉनिकल बाय हारुकी. ओके. दिस इज सो रिअलिस्टिक लुक ॲट मॉडर्न टोकियो. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय भेटू शकता ह्याच्यामध्ये, तर मॉडर्न टोकियोला जाऊन तुम्ही भेटू शकता. राईट. दुसरं आहे कोकोरे बाय नॅत्सुमे सोस्किस. दिस इज अ क्लासिक नॉवेल एक्सप्लेनिंग थीम्स ऑफ लोनलीनेस अँड आयसोलेशन. सी किती सुंदर असेल ही कादंबरी, की ज्याच्यामध्ये त्यांनी लोनलीनेस आणि आयसोलेशन हा कॉन्सेप्ट घेऊन त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. रिसेंट अँड पॉप्युलर इन 23-24 हेन नाई, that means Strange House by Yuketsu. Mystery novel by a YouTuber. It is by a YouTuber that dominated 23 and 24. Then आहे Henna, that means Strange Pictures. आणि आता मी तुम्हाला सांगेन अक्लेम्ड कंटेम्पररी वर्क्स. The Memory Police by Yoko Ogawa, a highly acclaimed dystopian novel. Second is A Woman in Purple Skirt, that is written by Natsuka Imamura. This is a modern psychological and award-winning novel. This is a modern psychological award-winning novel. Right? पहा किती वेगळ्या वेगळ्या विषयांवरच्या कादंबऱ्या आहेत ह्या. नंतर आहे स्वीट बीन पेस्ट बाय ड्युरियन सुकेगाव. इट्स अ टचिंग इमोशनल स्टोरी. नाव व्हॉट डू यू थिंक? जपानमधल्या कादंबऱ्या असोत किंवा भारतातल्या कादंबऱ्या असोत,
आहे ना आपला भावभावना हे जे बंध आहेत ते तेच आहेत, होय की नाही? तर तुम्ही मला नक्की खात्री आहे, आय एम शुअर अबाउट दॅट, दॅट यू आर गोइंग टू जंप इंटू जॅपनीज लिटरेचर नाऊ. तुम्ही नक्कीच ह्या कादंबऱ्यांचा आस्वाद घेणार आहात. फ्रेंड्स, विल सी यू सून. सो हाऊ टू से इन जॅपनीज? देवा माता. अर्थातच लवकर भेटूया माझ्या यूट्यूब चॅनेल वसुधैव कुटुंबकमवर. धन्यवाद.